भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. मला खात्री आहे नक्की येणार तो. येणार ग त्याचं मढ येणार. शरीर अचेत. आणि मी समधी काळजी घेतो साहेबांची जेवण खाणं समधी वेळच्या वेळी म्हणून हे समज आले समज पेपर मध्ये आलं का लक्षात. तुमच्या धमक असेल तुमच्याकडे पैसा असेल ना तर न्याय विकत घेता येतो दी. तुला वेळ लागलाय भाषा. हे असले प्रकार ना खूप जवळून बघितलेत मी. यापूर्वी मी अनेक प्रकारे तुला समजावण्याचा प्रयत्न केलाय पण तू ऐकत नाही. मी तुला सोडणार नाही. शाबास स्मिता, खरंच अभिमान वाटतो या मुलाचा. ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर. आपल्या पूर्वीशी सगळ्या पेपरात जे काही लिहून आले ते वाचलं ना की कधी कधी वाटतं खरंच इतक्या प्रतिष्ठित वकिलाचे आपण कोणी असू. असं काय बोलताय तुम्ही. पुरुच्या मोठेपणाचं यशाचं कौतुक तर आहेच पण त्यात तुमचाही सहभाग आहे ना. स्मिता, ह्याच्यात आपण काय असं वेगळं केलंय ग. हे बघा, प्रेम माया संस्कार याच्यापेक्षा वेगळं कुठल्याही बाप मुलाला काही देऊ शकतात. तुम्ही पुरूला खूप शिकवलत. मला आठवत आहे त्यावेळी आपली परिस्थिती जरा बेताचीच होती. एक पॅन्ट आणि 2 शर्ट याच्यावर तुम्ही 4 वर्ष काढली. कारण पुरू आणि अमरच्या कॉलेजचा खर्च अफाट होता. स्मिता, मला नाही वाटत मी काही फार मोठं केलं. मला तर वाटतं खरं तर तुझ्या उपास तपासावर श्रद्धेवर देव भाळला आणि त्याने पूर्वर कृपा केली. मला आठवतं ना पुरूच्या प्रत्येक परीक्षेच्या वेळेला तू सिद्धिविनायकाला अनवाणी चालत जायचीस. पायाला जखमा व्हायच्या, जखमा चिघळायच्या, रक्त सांडायचं पण तू देवाला जायचा नेम काही सोडला नाहीस. तुझ्या या देवावरच्या अफाट श्रद्धेमुळेच पुरूला इतकं भरघोस यश मिळालंय. असं नाही हो, आपण फक्त निमित्त. पण बुद्धी मेहनत चिकाटी हे सगळं पुरूचच आहे ना. फक्त इतक्या हुशार मुलाच्या मनात देव प्रेमाचा ओलावा द्यायला विसरला. वृक्ष किती बहरला फुलांनी डवरला तरी मुळाशी नातं तोडून नाही चालत ना. हरकत नाही ग, चालेल पण त्याला असंच नाव मिळत राहू दे. पूर भरून येतो माझा. शहरातले नामांकित प्रतिष्ठित वकील पुरुषोत्तम केळकर. वा, खूप बरं वाटलं. खरं सांगू म्हणजे आधीपासूनच माझ्या मनात विचार घोळत होता. हा, काय काय बोल बोल. म्हणजे मला असं वाटतं की पुरू कसाही वागला म्हणजे इथे आला नाही तरी आपल्याला आपली कर्तव्य नाकारून चालणार नाहीत ना. माझ्या लक्षात येतंय तुला काय म्हणायचंय ते. मग काहीतरी करा.
आपण जाऊया का पुरूकडे? बघ स्मिता प्लीज, मला उगीच तू धर्मसंकटात टाकू नकोस. मला मान्य आहे आपण पुरूचे आई वडील आहोत, पण हे ऋण त्यानेही विसरता कामा नयेत ना. आपण काय करू शकतो याचा विचार आपण करूया का? जरूर करा, कारण आपण फक्त विचारच करू शकतो. पण पुरू याचा विचार कधी करेल हे महत्वाचं नाहीये का? करेल तो विचार, पण आपण आता पुरूसाठी मुलगी बघायला हवी. पुरूसाठी मुलगी? कोण करणार याच्याशी लग्न? गेल्या कित्येक वर्षात पुरूला मी साधं हसतानाही बघितलेलं नाहीये. त्याचं काही काम असेल ना तरच त्याचा जगाशी संबंध येतो. अशा उद्धट अहंकारी मुलाशी लग्न केलेली मुलगी 8 दिवसात पळून नाही का जाणार? काय हो, असं नाही होणार. आपण प्रयत्न तर करूया. ओके, बघू, करू विचार. घ्या चहा घ्या. विक्रम, विक्रम ये रे बाबा लवकर, चहा गार होतोय. या विक्रमला ना आळशीपणा सोडून जरा भविष्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही तेच चराट पुन्हा पुन्हा लावू नका. तुम्ही बोलायला लागलात ना का कानाजवळ मच्छर गुणगुणल्यासारखं वाटतंय. अहो चुकीचं बोलते का मी? चुकीच्या येळी बोलतात तुम्ही. तेच चराट पुन्हा पुन्हा लावू नका. तुम्ही बोलायला लागलात ना का कानाजवळ मच्छर गुणगुणल्यासारखं वाटतंय. अहो चुकीचं बोलते का मी? चुकीच्या येळी बोलतात. कालपर्यंत विक्रम लटकला होता फासाच्या दोरीवर. एक रात्र त्याला सुखानं झोपू द्या. तुम्हाला काय भान आहे की नाही? तुम्हाला कळायचं नाही काय टेन्शन असतं ते. पोरांना जरा खाऊ पिऊ द्या, मजा करू द्या. काम काम काय मरस्तोवर करायचंच आहे. आणि हे बघा, आपण त्याला आयत्या बिळावरचं नागोबा म्हणलं तरी तो तसा नाहीये. आज बघितलं पेपरात आलेल्या बातम्या? बघा बघा, केवढं छापून आलंय त्याच्याविषयी. मी सकाळीच वाचल्या बातम्या. चेहरा असा पार वाजल्यासारखा कशासाठी? हो, तुम्ही ना मराठी पिक्चरच्या हिरोईन सारख्या. आता आनंदाच्या प्रसंगी डोळ्यात आसू नको हे सांगायला पाहिजे का तुम्हाला? माझा चेहरा ना बरेचदा हसराही असतो. हे मला सांगताय तुम्ही? अहो भटजींनी आपल्या दोघांमधला अंतरपाठ दूर केला तवा आश्रूंनी तुमचं डोळं जसं डबडबलेलं होतं तसंच आज 25 वर्षांनंतर स्वतः आहे. हा तुमच्या दृष्टीचा दोष आहे बरं का. अरे मी बरेचदा खळखळून हसते सुद्धा. आता तुमचे 2 नंबरचे उद्योग सुरू झाले, पोलिसांचा ससेमेरा सुरू झाला, तेव्हा पण जर हसत बसले असते ना तर जगाने वेड्यातच काढलं असतं मला. इतर बायका बरे हसल्या दिसतात हो तुम्हाला, मी बरी रडकी दिसते. विक्रम, अरे काय करतोय? काही पंढरपूरला वगैरे जायचं विचार आहे की काय? हा काय रे अवतार? नाही, मी ठरवलंय जोपर्यंत मनासारखं आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत रंगीत कपडे घालायचे नाही, मांसाहार करायचा नाही, व्यसनं करायची नाही. देव पावला रे बाबा. काही देव पावला? अशी पांढरी कपडे तू घालणार? मग त्यात काय झालं? हो, वरचा मजला भाड्याने दिला काय तुम्ही? तो पांढरे कपडे घालणार आणि काळ. लोक म्हणणार पगड्या कावळ्याची जोडी पहिल्यांदा बरोबर बघितली. लोक काय म्हणतात ह्याची मी पर्वा करत नाही. आता मी असं जगून दाखवेन ना की लोकांना बोलायची जागाच उरणार नाही.
अरे ते बरोबर आहे रे, पण हे कापडं खाणं पिणं सात्विक, शुद्ध, डोकं शांत ठेवेल असंच. उत्तम. हो, काही उत्तम. उद्या रात पासून हिमालयात गेला ना तर बॉम्बलाच बसाल. हे बघ पोरा, माझा निर्णय झालेला आहे. अरे ते वंगाळ आहे. तरी सुद्धा झालेला आहे. आता मला हवं ते मिळवल्याशिवाय माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही. अरे मग सांग तुला काय हवंय ते, खेचून आणतो तुझ्या समोर. माणसं काय कमी आहेत का आपल्याकडं? मी ओरबाडून काहीही घेणार नाही. मला हवं ते मी मिळवणारच, पण सन्मार्गाने. नाही, आता मला कोणीही अडवू शकत नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आता लक्ष फक्त एकच, फक्त एकच. काय चाललंय या गाढवाच्या डोक्यात? माझी अवलाद आहे, वाकडच चालणार. काय हवं म्हणतोय ह्यो? मी काय करावं कधी करावं मला कोणीही सांगायची गरज नाही. मला प्रॉम्प्टिंगवर जगण्याची सवय नाही. मी माझ्या बापाला ऐकत नाही. मग इतर कोणाचा प्रश्नच उद्भवत नाही. पण झालं काय? वाट बोलायला सांगितलं मी. म्हणलं आज आनंदाचा दिवस आहे, काहीतरी जेवणात हाडूक रोजच्या सारखाच दिवस आहे आज. मी प्रत्येक केस ही जिंकण्यासाठी घेतो. त्यामुळे मी नवीन काही मिळवलं असं मला अजिबात वाटत नाही. चल आज जाऊन काय जेवायला करायचं ते कर. ते चवीचं असायला हवं. आता झाडायचंच म्हणल्यावर काय काय बोलला? आनंद आहे आज. आता काय बेंच लावून नाचू? नाही नाही, चल आज जा. बैलगाडीच्या गंजीला चाकासारखी किरकिर करत असतो. चल निघ. बस बोडस बस. काय बोडस? तुमचं कसं काय? उत्तम. हसताय कशाला? रडण्यासारखं काय झालंय? हसण्यासारखं काय झालं? या बातम्या सर, या बातम्या बघा सर. तुमच्या प्रत्येक पेपरात फोटो आलाय सर. काय स्टायलिश पोज आहे सर. ह्या फोटोत तर तुमचा रुबाब म्हणजे. माझा हा रुबाब, माझं यश मला जर का असं टिकवायचं असेल ना बोडस, तर मला खूप काम करायला आहे, खूप मेहनत करायला आहे. एक एक पायरी वर चढत जाताना खूप वेळ लागतो, खूप जबाबदारी असते, खूप मेहनत घ्यावी लागते. आणि खाली यायला एक क्षण पुरेसा असतो. बोडस या असल्या कौतुक सोहळ्यांची ना मला भीती वाटते. पण मी अलर्ट आहे. मला काम करायचं आहे. मला अजून बरंच काही मिळवायचं आहे. त्यामुळे हे पेपर बाजूला ठेवा आणि कामाला लागा. बोडस 2 महिने झाले तुम्ही शहा केसची तयारी करताय. अजूनही एकही ठोस पुरावा हाती आलेला नाहीये. बोडस काहीही झालं तरी ही केस आपल्याला जिंकायलाच हवी. कळतंय? आपण जिंकलो होतो हा भूतकाळ झाला. जरा उद्यावर नजर ठेवा. हे जे पेपरवाले कौतुक करतायत ना आपण जिंकलो म्हणून, उद्या जर का हारलो ना तर चांगली सोलत होईल. कळलं? सर पण रागावणार नसाल तर एक विचारू? काही विचारू नका. नसते विषय काढू नका उगाच. नाही सर, पण मैत्री खरंच खूप चांगली आणि हुशार मुलगी आहे सर. तुम्हाला जॉब करायचं नाही का बोडस? मला अनेक फेमिली असिस्टंट मिळतील. पैसा फेकला की सगळं मिळतं. तुम्ही ना बोडस मला चिडवण्याचं जास्त काम करता. खबरदार पतीचं नाव काढतात. यस सर. आता कसं गार वाटतंय की नाही बोडस तुम्हाला? तुमचं काय झालंय माहिती का? शिव्या खाल्ल्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही बघा. आता दुखऱ्यांना सेवर बोट ठेवलं की नाही तुम्ही? सकाळी सकाळी पेटवलं तर असा बोंबलत बोलवलंय साहेबांनी आपल्याला. उकडलेला अंडा आणू का? पाठवतो गार. दी, तुला माझा राग आलाय का? दी प्लीज तू हे सगळं पर्सनली घेऊ नकोस. मला वाटतं आपण आता या विषयावरती चर्चा करायला नको.
कारण तू जे काही बोलतेस ना भाषा, त्याचा मला खरंच खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. तू माझी बहीण आहेस म्हणून सगळं ठीक आहे. इतर कोणी हे असं माझ्याशी बोललं असतं, वागलं असतं ना, तर मी ते अजिबात सहन करून घेतलं नसतं. ती पण नाही, मी हे सगळं पर्सनली घेणारच. कारण विक्रमच्या केससाठी मी खूप मेहनत घेतली, खूप अभ्यास केला, तुझ्यापेक्षाही जास्त. तुला काय वाटलं? केस मॅनेज करून विकत घेण्यासाठी वकिली म्हणजे काय तुला बाजारात विकत मिळणारा पेशा वाटला का? मला असं म्हणायचं नव्हतं दी, पण मला सांग, असं होत नाही का? अपवादांवर आपलं मत मांडणाऱ्यांनी पत्रकारिता पेशा म्हणून स्वीकारू नये. तू उगाचच चिडतेस दी. म्हणूनच म्हणते, आपण विषय थांबवूया. दी, पुरू सरांसारखा माणूस अपयश पचवू शकत नाही. आणि ही असली महत्वाकांक्षी माणसंच विकत घेता येतात असा समज करून घेणं मूर्खपणाचे. दरवेळेस पैसा देऊन असं करप्शन करून केसेस जिंकता येत नाही. सर केस जिंकतात ते त्यांच्या युक्तिवादावर, त्यांच्या बुद्धिमत्तेवर, त्यांच्या कठोर मेहनतीवर. तुला इतका राग काय येतोय दी, मला तेच कळत नाही. अगं ते पुरू सर तुला साधा असिस्टंट म्हणून सुद्धा ठेवून घ्यायला तयार नव्हते. तो भाग वेगळा. पुरू सरांची योग्यता आणि वकिली पेशातली निष्ठा हा भाग वेगळा. आणि प्लीज तू असली विधानं करत जाऊ नकोस. मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो. हे बघ, तुझ्या बोलण्याने पुरू सर लहान होणार नाहीत आणि माझ्या बोलण्याने मोठे होणार नाहीत. त्यामुळे प्लीज आपण या विषयावर बोलायला नको. आज नंतर आपण या विषयावर चर्चा करायची नाही. बास आता इनफ. मला तर प्रेस कॉन्फरन्स सुरू असल्यासारखं वाटतंय. ओ सिस्टर, तुमची पत्रकारिता बाजूला ठेवा. मोठ्या बहिणीशी बोलताय लक्षात ठेवा. नाही प्रकाश, तसं नाहीये. बेसिकली ना आपल्या बोलण्याला काहीतरी आधार असावा लागतो. काही जाऊन दे, शिकते का, जाऊ दे. म्हणूनच पूर्ण अभ्यास करून बोलावं, कळलं का? आणि कधी काय बोलायचं याचा विचार करून बोलावं. कमाल आहे. म्हणजे तुम्ही सगळेजण मिळून मला मूर्खात काढतात का? मी जे काही बोलेल ती सगळी वायफळ बडबडे असं म्हणायचंय का तुम्हाला? एखादी गोष्ट जोपर्यंत मला मनापासून पटत नाही ना, तोपर्यंत मी त्यासाठी विधान करत नाही. अच्छा, चल आत्ता सिद्ध करून दाखवतेस? ताई आता ना मात्र नाही प्रकाश, आत्ताच खरी सुरुवात झालीये. तू बोललीस ना, ते सगळं 10 दिवसात सिद्ध करून दाखव. तुझ्या म्हणण्याप्रमाणे सरांनी आतापर्यंत सगळ्या जिंकलेल्या केसेस ह्या मॅनेज केलेल्या होत्या ना, मग ही गोष्ट मला सिद्ध करून दाखव. आणि तू हे जर 10 दिवसात केलंस ना, तर मी वकिली सोडीन. 10 दिवसात? हो, 10 दिवसात. का? तूच म्हणालीस ना, कुठलाही आधार असल्याशिवाय तू काहीही बोलत नाहीस. सो गो अहेड. हॅलो, सायलेंट सायलेंट, कोर्ट चालू आहे. अरे ती केस जिंकली असेल ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांनी. त्यांना लाखो रुपये पण मिळाले असतील. आपण उगाच चर्चा करून एकमेकांबद्दलचं मत खराब करून घेत आहोत. डॅड पण बस बस बेटा, याच्यापेक्षा भरपूर महत्वाची कामं आहेत आपल्याकडे. मैत्री, हे बघ, हे काही मुलांचे फोटो आहेत, भागवत गुरुजींनी दिलेत. त्यांची डिटेल्स पण आहेत, बघून घे. चांगली स्थळ आहेत. डॅड, तुम्ही एकदम मनावरच घेतलंय. मग घ्यायला नको? तू पण तयार राहा, तिच्या पाठोपाठ तुझा पण नंबर आहे. कोण, मी? डॅड, मला अजून वेळ आहे हा, आणि लग्नाचा वगैरे मी विचार सुद्धा केला नाहीये अजून. पण आम्ही केलंय ना. अर्थात आम्ही आमचे निर्णय विचार तुमच्यावरती लादणार नाही.
पण आम्ही आमचं कर्तव्य करणारच ना. बाबा बाबा मी सध्या खूप वेगळ्या मनस्थितीत आहे. अजून तर ही माझ्या व्यवसायाची सुरुवात आहे. मी अजून नीट उभी सुद्धा राहिलेले नाही आपल्या पायावर. बाबा तुम्ही जर खरंच मला माझं मत विचारलं ना तर नाहीये मी तयार बाबा आता या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्ही मला का फोर्स करताय बाबा? हे पत्रिका गुरुजी हे फोटो वगैरे हे काय आहे बाबा? बेटा ह्याच्यापेक्षा चांगली स्थळं मिळतीलच असं नाही. यातील काही मुलं तर NRI आहेत, प्रतिष्ठित कुटुंबातील हायली सेटल्ड आहेत. बघ तू फोटो बघ, त्यांची डिटेल्स बघ, विचार कर. हां पण भागवत गुरुजींनी सांगितलंय की लवकरात लवकर आपल्याला त्यांना कळवावं लागेल.